नमस्कार मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये किंवा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक क्रिया कोणत्या कोणत्या प्रकारच्या करतात, त्यांचं वर्गीकरण कसं करतात यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर वस्तू म्हणजे काय, सेवा म्हणजे काय, वस्तूंचे कोणते प्रकार असतात या गोष्टींचा अभ्यास केला. तर आताच्या लेक्चरमध्ये आपल्याला अर्थव्यवस्थांचेच मुळात कोणते प्रकार असतात आणि अर्थव्यवस्थांचे प्रकार एकदा कळले तर एखाद्या अर्थव्यवस्थेत अंतर्गत कुठल्या कुठल्या प्रकारचे सेक्टर्स म्हणजे क्षेत्रे असू शकतात, तर यांचं बेसिक अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि आपल्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा ऑब्जेक्टिव्ह परीक्षांच्या दृष्टिकोनातून तो महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कधीकधी आपल्याला अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांवर जोड्या लावाशी संबंधित प्रश्न येतात. प्राथमिक क्षेत्रातल्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या किंवा द्वितीयकमधल्या कोणत्या, तर यांचं एकदा बेसिक कळलं आणि कोणती ॲक्टिव्हिटी कशामध्ये येते याचं बॅकग्राऊंड कळलं तर मग आपल्याला काही प्रमाणात लॉजिकसुद्धा लावता येऊ शकेल. त्यामुळे सुरुवातीला आपण बघूया ते म्हणजे अर्थव्यवस्थांचे प्रकार. अर्थव्यवस्थांचा अर्थ आपण बघितला की जगातल्या विविध प्रकारच्या देशांमध्ये ज्या काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज एका प्रदेशात चालतात तर त्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीच्या जोडणीतनं जी व्यवस्था निर्माण होते त्याला आपण अर्थव्यवस्था असं म्हणतो. पण ह्या व्यवस्थेचेच काही प्रकार केले जातात, तर ते प्रकार आपल्याला बघायचे. तर अर्थव्यवस्थांचे प्रकार आपण ह्या दोन आधारांवर वेगवेगळ्या प्रमाणात अभ्यासू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासू शकतो. एक म्हणजे उत्पादक साधनांच्या मालकीनुसार. उत्पादक साधनं म्हणजे काय, तर उत्पादनाची साधनं. पहिल्यांदा आपल्याला हे पण कळलं पाहिजे की उत्पादनाची साधनं कोणती असतात ते पण आपण बघूया. पण ही उत्पादनाची साधनं कोणाच्या मालकीची असतात याच्या आधारावर अर्थव्यवस्थांचे दोन मूळ प्रकार केले जातात. एक म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेप्रमाणेच साम्यवादी अर्थव्यवस्था असे आपण एकत्र म्हणूया. वाटल्यास नंतर हा पॉईंट झाल्यानंतर समाजवादी आणि साम्यवादी यांच्यातला नक्की काय फरक आहे ते पण बघूया. दोन ह्या बेसिक प्रकारच्या अर्थव्यवस्था आणि त्यांचं एकत्रीकरण करणारी एक मिश्र किंवा संमिश्र प्रकारची अर्थव्यवस्था. म्हणून उत्पादक घटकांच्या मालकीनुसार हे तीन प्रकार आपल्याला करता येतात. आणि एखाद्या देशाच्या विकासाची अवस्था, विकासाचा स्तर नक्की किती आहे त्याच्या आधारावर एकतर ती अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था असते किंवा ती विकसनशील असू शकते. म्हणून यांचा सुद्धा आपण त्यानुसार अभ्यास करूया. पण सगळ्यात बेसिक अभ्यास मात्र आपल्याला उत्पादक साधनांच्या आधारावर अर्थव्यवस्था कुठल्या कुठल्या प्रकारच्या असू शकतात ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि तेही कळण्याच्या आधी मी तुम्हाला त्यांचा इतिहास सांगतो की कशा रीतीने आणि कशा टप्प्याने ह्या अर्थव्यवस्था उदय होत गेला त्यांचा. तो इतिहास कळल्यानंतर मग आपल्याला त्यांचा अर्थ बघणं जास्त योग्य होऊ शकेल. तर तुम्हाला माहिती असेल की पहिल्यांदा जगात औद्योगिक क्रांती झाली. ही औद्योगिक क्रांती साधारणतः 1750च्या सुमारास म्हणजे 18व्या शतकाच्या मध्यावर ही औद्योगिक क्रांती पहिल्यांदा इंग्लंडमध्ये व्हायला सुरू झाली किंवा इंग्लंडमध्ये त्याची सुरुवात झाली असं आपण म्हणतो. मुळात ही औद्योगिक क्रांतीसुद्धा कुठल्या एका घटनेमुळे झाली असं म्हणता येईल. तर एक ती खास मोठी आणि महत्त्वाची एक घटना ती म्हणजे जेम्स वॅट नावाच्या माणसानं त्या वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. याच्या पूर्वी कुठल्याही प्रकारची आर्थिक म्हणजे कुठल्याही प्रकारची काय म्हणताल तर काम करायचं असेल तर श्रमाचा वापर करायचा असेल तर एकतर मानवी श्रम नाहीतर प्राण्यांचे श्रम यांचाच वापर केला जायचा. पण आता हे वाफेचं इंजिन हा असा प्रकार होता की ज्या इंजिनात साध्या पाण्याच्या वाफेच्या साह्याने ते मोठं इंजिन चालवण्याचा प्रकार त्याच्यामुळे शक्य होत गेला. आपल्याला माहिती की तेव्हा ते वाफेच्या इंजिनाच्या आधारावर पूर्ण रेल्वे खेचली जायची. एवढं स्ट्रॉंग असलेलं ते वाफेचं इंजिन तयार केलं गेलं. आणि एक प्रकारे मोठ्या मोठ्या उद्योगांमध्ये आता माणसांच्या श्रमाच्या जागी आता या वाफेच्या इंजिनाच्या ऊर्जेचा वापर करायला सुरुवात झाली. आणि यातनं इंग्लंडमध्ये सुरुवातीला काय म्हणताल तर मोठे मोठे कारखाने उभे राहिले. म्हणजे पहिल्यांदा ही औद्योगिक क्रांती होण्यासाठी कारणीभूत ठरणारा हा एक शोध होता ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामुळे पुढच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी झाल्या. म्हणून जेम्स वॅटच्या वाफेच्या इंजिनाच्या शोधाच्या आधारावर इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण घडून आलं, औद्योगिक क्रांती झाली. या औद्योगिक क्रांतीतनं त्या ठिकाणी आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात घडून आला आणि देशाची अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात सुधारली. ही औद्योगिक क्रांती इंग्लंडमधनं कालांतराने इतर काही युरोपातल्या देशांमध्ये पोहोचली. त्याच्यामध्ये ती जर्मनीला पोहोचली, फ्रान्सला पोहोचली,
किंवा आपण म्हणू की कालांतराने स्पेन पोर्तुगाल सारख्या देशांमध्ये पोहोचली. तिथून नंतर मग ती अमेरिकेसारख्या देशांपर्यंत पोहोचली किंवा इकडे पूर्वेकडे जपान, साऊथ कोरिया, नंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशांपर्यंत ती पोहोचली. तर ह्या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून ह्या सर्व देशांमध्ये जो आर्थिक विकास घडून आला, हा सर्व आर्थिक विकास भांडवलशाही नावाच्या पद्धतीने घडून आला असं दिसून आलं. म्हणून एवढे सगळे एक साधारणतः एक शतकाचा कालावधी आपण म्हणूया की हा औद्योगिक क्रांती आणि त्याच्या आधारावरचा पुढचा औद्योगिक विकास हा घडून येताना त्याच्या मागे जी प्रेरक शक्ती होती ती ह्या भांडवलशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिस्टमची होती असं आपल्याला म्हणता येईल. पण हळूहळू मात्र या भांडवलशाहीमध्ये विविध प्रकारचे दोष आहेत असं दिसून आलं. या भांडवलशाहीमधला सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख दोष म्हणजे ज्यांच्या हातात भांडवल आहे अशा मुठभर लोकांच्या हातात आर्थिक व्यवस्था जास्त प्रमाणात किंवा आर्थिक सत्ता जास्त प्रमाणात जाते आणि त्यांच्या उत्पन्नाला काही लिमिट राहत नाही. म्हणजे मुठभर लोक, भांडवल ज्यांच्या हातात आहे असे मुठभर लोक भांडवलदार बनतात, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मालक बनतात आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्न निर्माण करू शकतात किंवा कमवू शकतात. आणि ज्यांच्याकडे भांडवल नाही अशा लोकांना मात्र उत्पन्न कमवण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे ह्या अशा कारखान्यांमध्ये जाऊन नोकरी करणे. पण नोकरी करताना मात्र लिमिटेड अशा प्रकारचं उत्पन्न प्राप्त होईल. आणि म्हणून भांडवलशाहीच्या पद्धतीने जर अर्थव्यवस्थेची राबवणूक झाली तर त्यात हा प्रमुख दोष निर्माण होतो की इथे दोन वर्ग निर्माण होतात, भांडवलदारांचा आणि कामगारांचा वर्ग. आणि मुठभर भांडवलदारांचा वर्ग खूप श्रीमंत होतो आणि बहुसंख्य कामगारांचा वर्ग मात्र तुलनेनं मागे राहून जातो आणि अशा रीतीने आर्थिक दरी मोठ्या प्रमाणात निर्माण होते. सुरुवातीला या सगळ्या देशांमध्ये या कामगार वर्गांचा मोठ्या प्रमाणात शोषण पण त्यांचं केलं जायचं. त्यांच्याकडनं प्रचंड प्रमाणात काम करून त्यांना मात्र फार कमी उत्पन्न दिलं जायचं. हे इंग्लंडपासून सुरू झालेली ही सगळी व्यवस्था इंग्लंडच्या कामगारांचा प्रचंड, इव्हन त्यांच्या देशात, फक्त भारतीयांच्याच नाही तर त्यांच्या देशामध्ये सुद्धा त्यांनी कामगारांचा अतोनात सुरुवातीला शोषण केलं अशी व्यवस्था सुरुवातीला होती. आणि मग ह्या कारणामुळे आता जगातल्या काही लोकांनी असा एक विचार करायला सुरुवात केली की या भांडवलशाहीमध्ये जे काही दोष आहेत ते दोष दूर करण्यासाठी त्याच्या जागी पर्यायी म्हणून एक वेगळी अर्थव्यवस्था निर्माण करता येईल का. तर हा विचार करणाऱ्या माणसांमध्ये एक प्रमुख माणूस होता, तो म्हणजे कार्ल मार्क्स आणि इव्हन त्याचा एक मित्र फ्रेडरिक एंजल्स नावाचा. तर हे दोन माणसं हे होते खरे जर्मन माणसं होते, जर्मनीचे होते, पण इंग्लंडमध्ये राहत होते, लंडनमध्ये राहत होते. आणि त्यांनी एक विचार करायला सुरुवात केली की भांडवलशाहीमधले दोष घालून टाकण्याच्या दृष्टिकोनातून त्याला पर्याय म्हणून एखादी वेगळी अर्थव्यवस्था निर्माण करता येईल का. त्या विचारातनं त्यांनी एक पुस्तक लिहिलं, दास कॅपिटल नावाचं. आणि या दास कॅपिटल नावाच्या पुस्तकात भांडवलशाहीला पर्यायी म्हणून एक व्यवस्था निर्माण केली जिला आपण समाजवादी किंवा साम्यवादी म्हणतो. आज समाजवादी, साम्यवादी आणि त्याच्यातनं निर्माण झालेले इतर अनेक वेगळ्या प्रकारच्या विचारसरणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे मी सुरुवातीला हा शब्द वापरतोय, पण तो नंतर मात्र खूप मोठ्या प्रमाणात बदललेला पण आहे, ते पण दिसूया. पण सुरुवात म्हणून आपण समाजवादी, साम्यवादी असे जोडाक्षर म्हणून मी ते शब्द वापरतोय. पण त्यांनी जी काही निर्माण केलेली व्यवस्था होती ती व्यवस्था मात्र पुस्तकातच राहिली. लगेच तिचं अनुसरण कोणी करत नव्हतं. पण त्या व्यवस्थेचा पहिल्यांदा अनुसरण करणारा देश मात्र ठरला, तो म्हणजे रशिया. रशियामध्ये जेव्हा 1917 मध्ये पहिल्यांदा आणि 1919 मध्ये दुसऱ्यांदा जेव्हा रशियन राज्यक्रांती झाली, तिथे झार नावाच्या राजांची सत्ता होती. ही सत्ता सामान्य जनतेनं उलथवून टाकली आणि सामान्य जनतेचा प्रतिनिधी असलेला लेनिन नावाचा व्यक्ती त्याने ती सत्ता आपल्या हातात घेतली. आणि आता तो सुद्धा या कार्ल मार्क्सच्या विचारांनी प्रभावित असलेला माणूस होता. म्हणून त्याने काय केलं की त्या रशियातली पूर्वीची ही भांडवलशाही व्यवस्था रिप्लेस केली आणि तिच्या जागी कार्ल मार्क्सने सांगितल्याप्रमाणे पुस्तकातली, त्या दास कॅपिटल नावाच्या पुस्तकातली ही साम्यवादी, समाजवादी अशा प्रकारची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न केला. आणि पुढच्या साधारणतः 10-15 वर्षात प्रचंड मोठी प्रगतीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण करून दाखवली. म्हणजे साधारणतः 1921 पासून तर 30-35 पर्यंत रशियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली, मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालं. त्या ठिकाणच्या लोकांची 20-30% लोक साक्षर होते, ती साक्षरता एवढ्या कालावधीत अचानकपणे एकदम 70-80% वाढवण्यात त्यांना यश मिळालं. म्हणून एक मोठी प्रगती या समाजवादी, साम्यवादीच्या आधारावर होऊ शकते अशा प्रकारे जगासमोर एक उदाहरण रशियाने निर्माण केलं. नंतर मात्र आपल्याला माहिती आहे की दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये महायुद्धाच्या एंडला
रशियाच्या प्रभावाखाली आलेल्या काही देशांनी सुद्धा अशा प्रकारची समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारली आणि अशा रीतीने आता जगासमोर दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था दिसायला लागल्या. एक होती पहिल्यापासून किंवा औद्योगिक क्रांती झाल्यानंतर विकसित झालेल्या देशांमधली अर्थव्यवस्था, म्हणजे ही भांडवलशाही अर्थव्यवस्था, आणि त्याला पर्यायी म्हणून रशिया आणि रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या काही पूर्व युरोपीय देशांमधली अर्थव्यवस्था, ती म्हणजे ही समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था. आणि आता 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं. त्याच्यानंतर जगातल्या बऱ्याचशा वसाहती स्वतंत्र झाल्या. त्या स्वतंत्र झालेल्या वसाहतींमध्ये आपण पण होतो. भारत पण 47 मध्ये स्वतंत्र झाला आणि आता भारतासमोर ऑप्शन होता की आपण आता आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास या भांडवलशाही पद्धतीने करायचा का समाजवादी साम्यवादी पद्धतीने करायचा. पण मग भारताचे तेव्हाचे जे काही प्रमुख नेते होते, उदाहरणार्थ समजा पंडित नेहरू पंतप्रधान होते, ते मोठ्या प्रमाणात या समाजवादाप्रती प्रभावी झालेले पण होते. मला वाटतं 1928च्या दरम्यान पंडित नेहरूंनी रशियाला भेट दिली होती आणि रशियामध्ये जी काही प्रचंड प्रगती झालेली होती, या प्रगतीमुळे ते प्रभावित पण झालेले होते आणि तेव्हापासूनच त्यांना कदाचित असं वाटत असावं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण समाजवादी तत्वाच्या आधारावर देशाची अर्थव्यवस्था राबवायची. पण मात्र म्हणून भांडवलशाही सोडून द्यायची आणि रशियाप्रमाणे करायचं असं पण त्यांचं उद्दिष्ट नव्हतं. म्हणून भारतातल्या तत्कालीन सरकारने या दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थांमधल्या चांगल्या चांगल्या गुणांचं एकत्रीकरण करून त्यातले दोष दूर होतील अशा प्रकारे एक नवीन प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण केली आणि जगात पहिल्यांदा तिचा वापर केला असं म्हटलं जातं. ती म्हणजेच मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे ज्याचा अर्थ मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे या दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थांचं मिश्रण करणारी अर्थव्यवस्था, म्हणून मिश्र अर्थव्यवस्था. म्हणून मूळ प्रकार दोनच आहेत आणि दोघांच्या एकत्रीकरणातनं भारत आणि नंतर जगातल्या इतर अनेक देशांमध्ये निर्माण झालेली मिश्र अर्थव्यवस्था, अशा प्रकारचा हा इतिहास होत गेला. मग आपल्याला यांच्यातला नक्की बेसिक डिफरन्स काय आहे तो बघायचा आहे. पण आधी ते हे पण लक्षात घ्या की आज जगात 100% भांडवलशाही म्हणता येईल अशी कुठलीही अर्थव्यवस्था राहिलेली नाही आणि 100% समाजवादी साम्यवादी म्हणता येईल अशाही प्रकारची कोणतीही खास अर्थव्यवस्था राहिलेली नाही. म्हणजे याचा अर्थ जे स्वतःला 100 म्हणजे भांडवलशाही म्हणतायत अशा अर्थव्यवस्थांनी सुद्धा समाजवादाच्या काही तत्वांचा वापर अनुसरण केलेलं दिसतं. आणि जे म्हणतात की आजही सांगतात की आम्ही समाजवादी आहोत किंवा साम्यवादी आहोत, कम्युनिस्ट आहोत, त्यांनी सुद्धा मात्र आपल्या देशाच्या विकासासाठी भांडवलशाहीच्या तत्वांचा वापर केलेला दिसतोच. तसं बघितलं तर आजही जगाला आम्ही साम्यवादी आहोत असं सांगणाऱ्या देशांमध्ये मुख्यतः चीन, नॉर्थ कोरिया आणि आत्तापर्यंत क्युबा सारखे देश किंवा आत्तापर्यंत काही दशकांपूर्वीपर्यंत व्हिएतनाम सारखे देश हे जगाला सांगत होते की वी आर अ कम्युनिस्ट कंट्रीज. चीन आजही कम्युनिस्ट कंट्री आहे. चीनचं जे काही रुलिंग पार्टी आहे त्या रुलिंग पार्टी सुद्धा कम्युनिस्ट पार्टी आहे. म्हणून ते जगाला सांगताना हेच सांगतात की आम्ही साम्यवादी देश आहोत. पण चीनने आपला जो काही विकास घडून आणलेला आहे, हा विकास घडून आणताना त्यांनी भांडवलशाहीच्या तत्वांचाही वापर केलेला आहे असं आपल्याला दिसेल. त्यामुळे चायनाची इकॉनॉमी ही एक क्युरियस अशा प्रकारची चमत्कारिक अर्थव्यवस्था झालेली असं म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल चायनाच्या इकॉनॉमीबद्दल एक विधान असं केलं जातं, एक वाक्य असं केलं जातं that the car of the Chinese economy is communist, but the engine that is driving it is capitalist. कार म्हणजे काय तर बाह्य स्वरूप आपण म्हणूया की चायनाच्या किंवा चीनच्या इकॉनॉमीचा अर्थव्यवस्थेचं कार म्हणजे बाह्य स्वरूप हे ते सांगताना आजही साम्यवादी अशा प्रकारचं सांगतायत. पण मात्र त्या कारला खरं चालवणारं जे इंजिन आहे ते इंजिन मात्र त्यांनी भांडवलशाहीच्या तत्वावर निर्माण केलेलं आहे असंही एक कोट चायनाच्या अर्थव्यवस्थेबद्दल केलं जातं. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात आज 100% कुणीही साम्यवादी राहिलेलं नाही. आज सगळीकडे हे सगळं मिश्रण झालेलं आपल्याला दिसतंय. पण अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण थिअरिटिकली नक्की ही अर्थव्यवस्था म्हणजे काय, ही अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपल्याला कळलं की मग लक्षात येईल की आज भरपूर वेगळ्या प्रकारचं मिश्रण या ठिकाणी झालेलं आहे. तर हा थोडक्यात आपल्याला इतिहास सांगता येईल की सगळा आधी विकास या पद्धतीने झाला, त्याला पर्याय म्हणून ही अर्थव्यवस्था निर्माण झाली आणि नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी, सुरुवात भारतापासून झाली, अनेक देशांनी या दोन्ही व्यवस्थांचं मिश्रण करण्याचा प्रयत्न केला आणि संमिश्र अर्थव्यवस्था निर्माण केली. तर मग आता या दोघांमध्ये काय फरक आहे तो आपण बघूया. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था, इंग्लिशमध्ये आपण त्याला कॅपिटॅलिझम
किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असा शब्द आपण वापरतो, आणि दुसऱ्या बाजूला समाजवादी, साम्यवादी, इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण सोशलिस्ट, आणि साम्यवादीला म्हणतो कम्युनिस्ट. म्हणून सोशलिझम आणि कम्युनिझम अशा प्रकारची अर्थव्यवस्था. आता या दोन प्रकारच्या अर्थव्यवस्थांमधला बेसिक डिफरन्स कळण्याकरता पहिल्यांदा आपल्याला एक दुसरी संज्ञा कळली पाहिजे, ती म्हणजे उत्पादनाचे घटक. याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. उत्पादनाचे घटक म्हणजे काय, तर असे घटक की ज्यांचा वापर करून वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं, त्या घटकांना आपण उत्पादनाचे घटक असं म्हणतो. जेवढे काही उत्पादनासाठी घटक आवश्यक असतात त्या सगळ्या घटकांचं वर्गीकरण आपण लँड, लेबर आणि कॅपिटल अशा 3 घटकांमध्ये करतो. लँड म्हणजे काय, तर भूमी. कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करायचं असेल तर जमीन लागेल. ती चहाची टपरी मी म्हटली की त्यांच्यासाठी ती टपरीची छोटी का होईना मात्र जमीन लागणारच आहे. शेती नावाचं उत्पादनाचं उत्पादन करायचं असेल तर भरपूर मोठी जमीन लागेल. त्यामुळे कोणतंही उत्पादन हवेत होणार नाही आहे, त्यासाठी कमी जास्त प्रमाणात जमीन लागणारच. म्हणून भूमी हे उत्पादनाचा पहिला घटक झाला. दुसरं, त्या ठिकाणी काम करण्यासाठी लेबर म्हणजे श्रम लागतील. कितीही मशीन चाले, काही झालं तरी मशीन चालवण्यासाठी का होईना मात्र तो माणूस लागणारच आहे. म्हणून उत्पादनाचा एक दुसरा प्रमुख घटक असतो तो म्हणजे श्रम. आणि तिसरा घटक असतो ते म्हणजे भांडवल. आपण मागच्या लेक्चरमध्ये भांडवलाचा अर्थ बघितला. भांडवल म्हणजे काय, तर प्लांट अँड मशिनरी. जर वस्तू तयार करायच्या असतील, सेवा निर्माण करायच्या असतील तर कुठल्या प्रकारच्या आपल्याला मशीन्स लागतील, यंत्रसामुग्री लागतील. इवन सेवा संस्था, फॉर एक्झाम्पल शिक्षण ही एक जर सेवा संस्था आपण म्हटली तर त्या ठिकाणी कोणतं भांडवल लागेल. आता त्या ठिकाणी काही मशीन्स वगैरे वापरले जाणार नाही आहेत, पण मात्र शिक्षणाची ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वापरला जाणारा हा पेन किंवा हा बोर्ड हा ह्या शिक्षण संस्थेचा किंवा सेवा संस्थेचा एक प्रकारचा भांडवलाचा भाग झाला असं म्हणता येईल. किंवा इथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल आणि चेअर्स असतील किंवा फॅन असतील तर ते सुद्धा या भांडवलाचा भाग आहे. म्हणून आपण असं म्हणूया की वस्तू सेवांचं उत्पादन करण्यासाठी जमीन लागेलच, काम करण्यासाठी माणसं म्हणजे श्रम लागणारच, आणि संबंधित वस्तू तयार करण्यासाठी किंवा सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेले काही महत्त्वाचे म्हणजे काही यंत्रे लागतील, मशिनरी लागतील, यंत्रसामुग्री लागतील, त्या सगळ्यांना एकत्रित आपण भांडवल म्हणूया. इवन ते भांडवल विकत घेण्यासाठी, निर्माण करण्यासाठी मनी कॅपिटल पण लागणार आहे, तो पण त्या भांडवलाचा हिस्सा आपण म्हणूया. म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे काही लागणार आहे, कच्चा माल लागतील, मशीन लागतील, टेबल लागतील, चेअर लागतील, फॅन लागतील, हे सगळं एकंदरीतरित्या आपण त्याला भांडवलाचा भाग म्हणूया. मग हे 3 झाले प्रमुख उत्पादनाचे घटक. पण अजून एक चौथा पण मानला जातो. समजा एका माणसाकडे ह्या 3 गोष्टी आहेत आणि त्याने जर त्याचा वापरच केला नाही, तो घरात शांतपणे बसला तर कुठल्याही प्रकारचं वस्तू आणि सेवांचं उत्पादन होणार नाही आहे. म्हणून अजून एक चौथी गोष्ट सुद्धा उत्पादनाचा घटक मानली जाते आणि त्यालाच आपण उद्योजकता म्हणजे एंटरप्राइज असं आपण म्हणतो. एंटरप्राइज या शब्दाचा अर्थ तर काहीतरी करण्याची प्रक्रिया. आपण म्हणतो एखाद्या माणसाला ही इज अन एंटरप्राइजिंग पर्सन, म्हणजे तो असा शांत बसणारा नाही, तो काहीतरी उद्योगशील किंवा काहीतरी कृत्य करणारा अशा प्रकारचा माणूस आहे. तर तो शब्द या ठिकाणी घेतला आहे उद्योजकता, ज्याला इंग्लिशमध्ये अजून आपण आंत्रप्रनोरशिप हा पण शब्द वापरतो. कधी कधी या घटकाला आपण संयोजन कौशल्य किंवा व्यवस्थापकीय कौशल्य असंही म्हणतो. इथे संयोजन म्हणजे वरच्या 3 घटकांचं एकत्रीकरण करून वस्तू सेवांची निर्मिती करण्यासाठी जो प्रयत्न करतो ते संयोजन. म्हणजे त्याला एकत्रीकरण करायचं आहे, त्याला ठरवायचं आहे की आपण भांडवल किती वापरायचं, भूमी श्रम किती वापरायची, कुठून आणायची, ही सगळी त्याच्या अंगी जी काही उद्योजकता असते ती त्याची मॅनेजमेंटची ॲबिलिटी पण असते, म्हणजे ज्याला आपण मॅनेजरियल ॲबिलिटी म्हणतो. म्हणून त्याला आपण एकतर उद्योजकता म्हणतो किंवा संयोजन कौशल्य म्हणजे वरच्या घटकांचं किती प्रमाणात काय वापर करायचा ते ठरवण्याचे त्याचं स्किल पण म्हणतो. आणि त्यालाच आपण व्यवस्थापकीय कौशल्य मॅनेजमेंटची ॲबिलिटी ती पण म्हणू शकतो. कारण ह्या सगळ्या गोष्टींचं उत्पादन करण्यामध्ये फार मोठी रिस्क असते आणि ही रिस्क सहन करण्याचं काम सुद्धा त्याच्या व्यवस्थापकीय कौशल्याचा भाग झाला किंवा उद्योजकताचा भाग झाला असे आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्यामुळे ह्या चौघांना आपण उत्पादनाचे घटक म्हणतो. आणि आता हे जर कळलं असेल तर तुम्हाला भांडवलशाही या
अर्थव्यवस्थेच्या पद्धतीचा एक बेसिक अर्थ तुम्हाला लक्षात येईल की ज्या व्यवस्थेमध्ये उत्पादनाचे हे सर्व घटक खाजगी मालकीचे असतात त्या अर्थव्यवस्थेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणायचं आहे. हे सगळे घटक खाजगी मालकीचे असतात याचा प्रॅक्टिकल विचार करा. म्हणजे थोडक्यात असा विचार करा की नक्की ही अर्थव्यवस्था कशी चालत असेल, का कोणी चालवत असेल, आपोआप चालत असेल का कोणी चालवत असेल, या दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करावा लागेल नंतर. पण आधी लक्षात घ्या की हे सगळे उत्पादनाचे घटक खाजगी मालकीचे असतात. म्हणजे काय तर देशातली सगळी जमीन खाजगी लोकांच्या मालकीची असते, खाजगी कंपन्यांच्या मालकीची असते. म्हणून जमीन म्हणजे लँडेड प्रॉपर्टी खाजगी असू शकते ही कल्पना. श्रम खाजगी असतात म्हणजे याचा अर्थ आपल्या श्रमाचा वापर आपण कुठे आणि कसा करायचा हे आपण आपल्या स्तरावर विचार करू शकतो की स्वतः एखाद्या उत्पादक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं का दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करायचं किंवा कंपनीत नोकरी करायची की कोणी काय. म्हणून आपल्या श्रमाचा वापर करण्याची 100% मुभा जेव्हा सगळ्या लोकांना दिलेली असते तेव्हा आपण असं म्हणू शकतो की श्रम काय आहे तर खाजगी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे भांडवल खाजगी आहे. याचा अर्थ त्या देशामध्ये खाजगी भांडवलदार असू शकतात आणि या खाजगी भांडवलदारांना पूर्णपणे मुक्तपणे अशा प्रकारची संमती दिलेली असते की तुम्हाला वाटेल त्या हव्या असलेल्या कोणत्याही वस्तू आणि सेवांचे कारखाने तुम्ही काढू शकता. त्या ठिकाणी सरकारचे कोणतंही बंधन नसतं. सरकार कोणालाच असं म्हणत नाही की तुम्ही ह्या वस्तूचं उत्पादन करू शकत नाही किंवा ह्याच वस्तूचं उत्पादन करू शकता, ही सेवा निर्माण करू शकत नाही किंवा हीच करू शकता, असं सरकारचं कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. म्हणून भांडवल खाजगी आहे या शब्दाचा प्रॅक्टिकल अर्थ काय झाला की या देशात सगळे वस्तू सेवांचे उत्पादन करणारे कारखानदार हे खाजगी माणसं असतात. आणि मूळ भांडवलशाहीची कल्पना अशी पण आहे की या ठिकाणी सरकारमार्फत कुठल्याही प्रकारचं भांडवल धारण केलं जाणार नाही. म्हणजे सरकारमार्फत कुठल्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची प्रक्रिया केली जाणार नाही. ही अत्यंत मूळ कल्पना आहे भांडवलशाहीचं. पुन्हा लक्षात घ्या, भांडवलशाहीचं तत्व असं सांगतं की सगळ्या अर्थव्यवस्थेतल्या वस्तू सेवांच्या उत्पादनाची पूर्णपणे संमती ही खाजगी लोकांना दिली पाहिजे, खाजगी भांडवलदारांना दिली पाहिजे आणि सरकारमार्फत कुठल्याही वस्तू सेवांचं उत्पादन केलं जाणार नाही. दिस इज द बेसिक वी कॅन से थिंकिंग बिहाइंड दिस कॅपिटलिझम. म्हणून तर आपण त्याला कॅपिटलिझम म्हणतोय, भांडवलशाही म्हणतोय, खाजगी भांडवल म्हणून सगळं भांडवलशाही म्हणतोय. हे कळण्याकरता थोडंसं भारतातलं एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की भारतासारख्या म्हणजे भारतामध्ये असं काही आहे का हे कळण्याकरता एक छोटंसं उदाहरण घेऊ. बघा, थोडासा असा विचार कर की भारतात अशा काही वस्तू आणि सेवा आहेत का की ज्यांची निर्मिती करणारे कारखाने सरकारी मालकीचे आहेत. अशा काही आठवत आहेत का? काही वस्तू आहेत का अशा की ज्यांची निर्मिती सरकार करतं? अशा काही सेवा आहेत का की ज्या प्रदान करण्याचं काम सरकार करतं? जर तुम्हाला आठवलं असेल तर आपण एक्झाम्पल घेता येईल. बघा, पेट्रोल, डिझेल, केरोसिन ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आत्तापर्यंत तर एक्सक्लुझिव्ह भारत सरकारच्याच कारखान्यांमध्ये म्हणजे पेट्रोल डिझेल आपल्याला माहिती आहे की HPCL, BPCL, इंडियन ऑइल ह्यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्या तयार पण करतात आणि लोकांना पेट्रोल पंपांच्या माध्यमातून विकतात सुद्धा. म्हणून पेट्रोल डिझेल सारख्या वस्तू भारत सरकारच्या कंपन्यांमध्ये निर्माण होतात. किंवा सेवांचा विचार करायचा म्हटलं तर सरकारी बँका आहेत SBI सारख्या, सरकारी विमा कंपन्या आहेत LIC, GIC सारख्या, किंवा सरकारी विमान कंपनी होती आत्तापर्यंत एअर इंडिया जी त्यांनी मागच्या वर्षी खाजगी म्हणून विकून टाकली, किंवा अजून सरकारचा म्युच्युअल फंड होता UTI नावाचा, तर म्युच्युअल फंड नावाचा व्यवसाय सुद्धा सरकार करायची. तर अशा कित्येक वेगळ्या प्रकारच्या सरकारच्या सेवा संस्था सुद्धा कार्यरत आहे आणि पूर्वी मोठ्या प्रमाणात होत्या. म्हणजे आपण असं जेव्हा म्हणतोय की ही वस्तू सरकारी कारखान्यात तयार होते की ही सेवा सरकारमार्फत दिली जाते तेव्हा त्याचा अर्थ असा झाला की त्या वस्तू निर्माण करणारा भांडवलदार आपल्या देशात सरकार आहे, सरकारच्या मालकीच्या त्या कंपन्या झाल्या. पण आता हे कळलं असेल तर तुम्हाला आता उलटा प्रकारे या ठिकाणी लक्षात येईल की भांडवलशाही देशांमध्ये अशा प्रकारे कुठल्याही वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी सरकार गुंतवणूक करत नाही. आणि सगळं मग आपण म्हणू की साध्या अन्नधान्याच्या वस्तूंपासून तर त्या मोठ्या मोठ्या विमानांपर्यंत म्हणूया किंवा आर्मी नेव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिलिटरी हार्डवेअरमध्ये म्हणूया की समजा रणगाडे तयार करायचे आहेत, मिसाईल तयार करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मूळ कल्पना अशी आहे की ती खाजगी भांडवलदारांना करण्याची परमिशन द्यायची, सरकारमार्फत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी केली जाणार नाही, अशी ही बेसिक मूळ कल्पना आहे.
म्हणून भांडवल खाजगी माणसांच्या मालकीचं, म्हणजेच उद्योजक कोण सुद्धा आहेत, उद्योजक सुद्धा कोण आहेत, तर खाजगी माणसं आहेत. अशा तत्वांवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेला आपण भांडवलशाही असं म्हणतो. आणि हे तत्व कळलं असेल तर मग ह्या पण गोष्टी लक्षात येईल आपल्याला की भांडवलशाही अर्थव्यवस्थेला आपण लॅटिनमध्ये लेसेज फेअर असा शब्द आपण वापरतो. हा लॅटिन मधला शब्द आहे लेसेज फेअर, LAISSEZFAIRE. हा प्रश्न एक दोनदा येऊन गेलेला आहे की लेसेज फेअर म्हणजे खालीलपैकी कुठल्या प्रकारची अर्थव्यवस्था. लॅटिन मधला शब्द आहे, त्याचा इंग्लिश मधला अर्थ होतो नॉन इंटरव्हेन्शन किंवा नॉन इंटरफरन्स. म्हणून मराठीत आपण करू शकतो इंटरव्हेन्शन किंवा इंटरफरन्स म्हणजे हस्तक्षेप, म्हणून हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था. मग कुणाचा हस्तक्षेप नाहीये, तर सरकारचा हस्तक्षेप नाहीये. म्हणजे थोडक्यात सरकारचा हस्तक्षेप नाहीये म्हणजे सरकारने पूर्णपणे लोकांना मुभा दिली की तुम्हाला हवी ती वस्तू तयार करा. एखाद्या कारखानदाराला वाटलं की आपण आज चॉकलेटचा कारखाना काढूया, तर तो काढू शकतो. उद्या त्याला वाटलं की नाही चॉकलेटचा कारखाना नको, आता आपण समजा दुसरा काहीतरी एखादा रोड बांधण्याची कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन करूया, तर तो तसंही करू शकतो. त्यामुळे सरकारचा अर्थव्यवस्थेतल्या निर्णय प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो, म्हणून आपण त्याला हस्तक्षेप विरहित किंवा लेसेस फेअर प्रकारची अर्थव्यवस्था असं म्हणतो. तसंच या अर्थव्यवस्थेला आपण फ्री इकॉनॉमी सुद्धा म्हणतो. अर्थ तोच. मुक्त अर्थव्यवस्था का म्हणतो? कारण ही अर्थव्यवस्था सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते, म्हणून आपण तिला फ्री इकॉनॉमी असाही शब्द वापरतो. ह्याच अर्थव्यवस्थेला अजून मार्केट इकॉनॉमी म्हणजे बाजार अर्थव्यवस्था असा सुद्धा एक शब्द वापरला जातो. हा आता थोडासा वेगळा पॉईंट लक्षात घ्या. या अशा प्रकारच्या फ्री इकॉनॉमीला मार्केट इकॉनॉमी म्हणण्याचं कारण असं आहे की या देशातली वस्तू आणि सेवांची किंमत ठरण्याची व्यवस्था ही बाजारात चालते. हे पण कळण्याकरता थोडासा वेगळा विचार करून बघा आधी की वस्तू आणि सेवांच्या किमती कोण ठरवतं. म्हणजे आपण बाजारात जातो, दुकानात जातो, दुकानदाराला म्हणतो की ही वस्तू किती रुपयाला दिली आहे, तो सांगतो काहीतरी इतक्या रुपयाला दिली आहे. आपण थोडीशी बार्गेनिंग वगैरे जरी करून घेतली आणि तरी सुद्धा आपल्याला जर त्याने 100ची वस्तू 90 रुपयाला दिली तरी आपल्याला काय वाटेल, त्या वस्तूची किंमत त्याने ठरवलेली आहे असं वाटेल, म्हणजे विक्रेत्याने ठरवली असं वाटेल. हे आपण एका एक्झाम्पलच्या आधारावर असं म्हणू शकतो. पण आपण एकंदरीत अर्थव्यवस्थेचा विचार केला तर लक्षात येईल की फक्त विक्रेता ही वस्तूची किंमत ठरवत नाही. वस्तूची किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये दोघांचा समावेश असतो, म्हणजे ग्राहकांचा सुद्धा आणि विक्रेत्यांचा सुद्धा. मग ग्राहक काय करतात, तर वस्तूंची मागणी करतात आणि विक्रेते काय करतात, तर वस्तूंचा पुरवठा करतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेतल्या सगळ्या वस्तू आणि सेवांच्या किमती त्या वस्तूची सेवेची मागणी किती आहे आणि पुरवठा किती प्रमाणात होऊ शकतो या दोन्ही गोष्टींच्या एकत्रित इंटरॅक्शनच्या आधारावर ठरत असते असं आपण म्हणतो. बघा, मागणी वाढली तर किमती वाढतात, पुरवठा वाढला तर किमती कमी होतात. मागणी कमी झाली तर किमती कमी होतात, पुरवठा कमी झाला तर मात्र किमती वाढतात. पण मात्र फक्त मागणीने किंमत ठरवलेली आहे, म्हणजेच फक्त ग्राहकांनी ठरवलेली आहे किंवा फक्त पुरवठादारांनी ठरवलेली आहे अशी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी चालत नाही. कुठल्याही बाजारामध्ये कुठल्याही वस्तूची किंमत ही अल्टिमेटली त्या बाजारामध्ये त्या वस्तूचा पुरवठा करण्यासाठी पुरवठादार किती प्रमाणात तयार आहेत आणि संबंधित वस्तूची मागणी करणारे माणसं किती क्वांटिटीची मागणी करायला तयार आहेत, या दोन्ही गोष्टींच्या आधारावरच अल्टिमेटली त्या वस्तूची किंमत ठरत असते. आणि ह्या ज्या मागण्या आणि पुरवठा आहेत यांनाच आपण मागणीच्या शक्ती आणि पुरवठ्याच्या शक्ती म्हणतो. मग आता या दोन्ही शक्ती कुठे ॲक्च्युली ऑपरेट होत असतात, तर मार्केटमध्ये म्हणजे बाजारात ऑपरेट होत असतात असं म्हणतो. म्हणून अल्टिमेटली वस्तूची किंमत ही कुठल्याही एका माणसाने ठरवलेली नसून ती बाजारात ठरली गेलेली आहे, आपोआप ठरत गेलेली आहे असं आपण म्हणतो. म्हणून या अर्थव्यवस्थांना बाजार अर्थव्यवस्था असं पण म्हणतो. तू म्हणाल की बाजारात ठरते हे एक्झॅक्टली कसं, तर त्याचं आपण एक साधं उदाहरण पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला एक ब्रॉड आयडिया येईल की कसं कुठल्याही वस्तूची किंमत ठरते. आपण एक उदाहरण घेऊ की समजा एक मार्केट आहे, शहराच्या एका कुठल्या तरी भागात एक मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये समजा मार्केटच्या 2 कोपऱ्यांमध्ये एक समजा आंबे विकणारा माणूस बसलाय, एक इकडे बसलाय तो एक दुसरा तिकडे बसलाय.
समजा एक माणूस किंवा एक विक्रेता समजा 400 रुपये डझन या किमतीने आंबे विकतोय. समजा आपण तात्पुरतं असं म्हणू की दोघांच्याकडच्या आंब्यांची क्वालिटी जवळजवळ सारखी आहे, पण मात्र त्यांनी आकारलेली किंमत मात्र सांगितलेली किंमत वेगळी आहे. एक सांगतोय 400 रुपयाला आणि दुसरा सांगतो समजा 200 रुपयाला. आणि क्वालिटी जर सारखी असेल तर मग आता ग्राहक कुणाकडे जातील? तर ग्राहक या 200 वाल्याकडे जातील, कारण ती स्वस्तात मिळते म्हणून. आणि याच्याकडे कुणी जाणार नाही. मग आता याच्याकडे कोणी जात नसेल आणि सगळे याच्याकडे जात असतील तर ह्या गोष्टीचा या दोघांवर, या दोन्ही विक्रेत्यांवर काय परिणाम होईल? याच्यावर काय परिणाम होईल? त्याला लक्षात येईल की अरे आपल्याकडे कुणीच येत नाहीये, म्हणजे ही आपली किंमत आपण जास्त आकारलेली दिसते, आपण ती कमी केली पाहिजे. म्हणून समजा त्याने 50 रुपये कमी केली आणि 350 ठेवली. आता हा काय म्हणेल की आपल्याकडे सगळे आपल्याकडे येत आहेत, मग आपण थोडीशी वाढवली तरी चालेल, म्हणून समजा त्याने 250 रुपये किंमत ठेवली. पण अजूनही मात्र दोघांच्या किमतींमध्ये फरक आहेच. अजूनही हा स्वस्ताने विकतोय, हा थोडासा महागाने विकतोय, म्हणजे लोक अजूनही या 250 वाल्याकडेच जाणं चालू ठेवतील आणि याच्याकडे कोणी जाणार नाही. पुन्हा सेम इफेक्ट याच्यावर ऑपरेट होईल. याला लक्षात येईल की अजूनही आपण किंमत कमी केली पाहिजे. समजा त्याने अजून 50 ने कमी केली, 300 केली, आणि याला अजून वाटलं की सगळं आपल्याचकडे येतात, आपण याची किंमत जास्त वाढवली तरी चालेल, म्हणून त्याने अजून 50 ने वाढवली, तर 250ची 300 केली. तर आता दोघांची किंमत सारखी होईल आणि अंतिमतः त्या आंबे नावाच्या वस्तूची त्या मार्केटमधली किंमत ही 300 रुपयावर स्थिर झालेली असेल. मग आता ही कोणी ठरवलेली आहे? फक्त विक्रेत्याने नाही ठरवली. ते खरेदी करणारे जाणारे माणसं नक्की किती क्वांटिटी, किती रुपयाला खरेदी करण्याची त्यांची इच्छा आहे, त्यांचा पण याच्यामध्ये मोठा रोल होता, भूमिका होती. म्हणजे म्हणून अंतिमतः ही किंमत 300ला सेटल झाली असा त्याचा अर्थ आपण काढू शकतो. आता हे किती क्विकली होतं, म्हणजे एखाद्या मार्केटमध्ये ही किंमत किती लवकर निश्चित होईल हे त्या मार्केटच्या एफिशियन्सीवर अवलंबून असतं असं म्हणतात. कार्यक्षमतेवर अवलंबून असतं असं आपल्याला म्हणता येईल. कार्यक्षमता म्हणजे कशी? जेव्हा ह्या दोघांबद्दलची, परस्परांबद्दलची माहिती असेल आणि ग्राहकांना सुद्धा हे दोन अशा प्रकारचे विक्रेते आहेत, दोघांचीही माहिती असेल, तर ही प्राइस लवकरात लवकर निश्चित होईल. पण जर दोघांना एकमेकांना माहितीच नाही, या विक्रेत्यांनाच माहिती नाही, तर हा 400ला चालू ठेवील, हा 200ला चालू ठेवील, ती 300 पर्यंत रिड्यूस होणारच नाही. आणि ग्राहकांनाच माहिती नसेल समजा की याच्याकडे 200ला मिळतंय, काही जण त्या डायरेक्टली त्या 400 कडे गेले तर त्याच्याकडे जाणं चालू ठेवतील. म्हणून मार्केट इन्फॉर्मेशन विक्रेते आणि खरेदीदार यांच्यामध्ये जेवढी क्विकली पसरते, तेवढे त्याच्या आधारावर खरेदी आणि विक्रीचे निर्णय पटकन घेतले जाऊ शकतात आणि तेवढी त्या मार्केटची एफिशियन्सी निर्माण होते आणि तेवढ्या वेगाने संबंधित वस्तूची किंमत त्या ठिकाणी प्रस्थापित होते. आता हे सांगत असताना मी तुम्हाला एका मार्केटचा विचार केला. आता हीच गोष्ट तुम्ही शेजारच्या 2 मार्केटचा करू शकता, 2 वेगळ्या शहरातल्या मार्केटबद्दल करू शकता. म्हणजे आता समजा एक 400 वाला पुण्यात आहे समजा आणि 200 वाला जर मुंबईला असेल, तर दोघांच्या याच्यामध्ये जर डिफरन्स असेल, तर आता 200 वाला मुंबईला असेल, तर आता इकडचे काही माणसं हे मुंबईवरून माल विकत घेण्यासाठी आवश्यक प्रयत्न करू शकतात. अर्थात त्यासाठी ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट किती लागेल, काय लागेल, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आपण फक्त एक अंदाज घेण्यासाठी. म्हणून देशातल्या ह्या 2 शहरांमधल्या किमतींमध्ये जर फरक असेल आणि ही माहिती क्विकली लोकांपर्यंत पोहोचत असेल, तर इव्हन त्या ठिकाणी सुद्धा त्या किमतींमधला डिफरन्स रिड्यूस होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तर हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतं. पण आता विकसित देशांमध्ये ही इन्फॉर्मेशन इतकी क्विकली पसरते की लवकरात लवकर त्या वस्तूची किंमत सेटल होते किंवा स्टॅबिलाइज होते असं आपल्याला दिसेल. मग ही कुणी ठरवलेली आहे? तर मागणी पुरवठा नावाच्या या 2 शक्तींनी ठरवलेली आहे. म्हणून या 2 शक्तींना आपण बाजारात वर्क करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या शक्ती म्हणतो. इंग्लिशमध्ये त्यांनाच मार्केट फोर्सेस असाही शब्द वापरला जातो. आणि ह्या मार्केट फोर्सेस मार्केटमध्ये वर्क करतात आणि त्याच्या आधारावरच सगळी अर्थव्यवस्था चालते. म्हणून त्या अर्थव्यवस्थेला आपण मार्केट इकॉनॉमी असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणून भांडवलशाहीला एकतर लेसेस फेअर असा लॅटिनमधला शब्द किंवा फ्री इकॉनॉमी म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था आणि मार्केट इकॉनॉमी म्हणून बाजार अर्थव्यवस्था असाही शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो. आता हे जर कळलं असेल तुम्हाला, तर याच्या आधारावर पहिल्यांदा आपण अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेचे फायदे नक्की कोणते ते विचारात घेऊया. काय नक्की फायदे निर्माण होतील जर सगळ्या गोष्टी मुक्तपणे लोकांना करण्याची मुभा असेल?
आणि लोकांच्या उद्योजकतेवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण सरकारने टाकलेलं नसेल, तुम्हाला हे नाही करता येणार, हे नाही करता येणार, हे करायचं असेल तर आमच्याकडनं लायसन्स घ्या, आमच्याकडनं परमिट्स घ्या, असं काहीही फारसं केलेलं नसेल, तर या ठिकाणी पूर्णपणे मुक्त वातावरण निर्माण झालेलं असतं. लोकांच्या उद्योजकतेला एक नॅचरल प्रोत्साहन त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि त्यामुळे त्या अर्थव्यवस्थेतली गुंतवणूक वाढते आणि लवकरात लवकर त्या अर्थव्यवस्थेचा GDP म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न वाढीस लागतं. आणि आपल्याला माहिती की राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पन्नाचा फार एक मोठं विकासाचं फार मोठं महत्त्वाचं एक प्राथमिक निर्देशक म्हणून वापरतो. म्हणून लवकरात लवकर या देशाचा विकास होण्याच्या संधीसुद्धा निर्माण होतात. म्हणून मुक्त अर्थव्यवस्था, जास्तीत जास्त उत्पादन होण्याची प्रक्रिया घडून येऊ शकते. सरकारचं विशेष कोणतं सरकार ओव्हरऑल कंट्रोल ठेवत असतं. काही चुकीच्या गोष्टी होऊ नये, मक्तेदारी निर्माण होऊ नये वगैरे, यासाठी सरकार ओव्हरऑल कंट्रोल घेईल, पण लोकांना म्हणणार नाही असं की तुम्ही हे करू नका आणि असं करता येणार नाही असं म्हणून लवकर विकास होऊ शकतो. हा त्यातला सर्वात महत्त्वाचा फायदा. अजून दुसरा फायदा आपल्याला म्हणता येईल की लोकांच्या दबावामुळे सरकारला सुद्धा काही गोष्टी करणं भाग पडतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधांची निर्मिती जास्त वेगाने होते. कारण लोकांचा दबाव असतो की आम्हाला जर ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर त्याच्या सुविधा सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फायदा या ठिकाणी असतो. इथे एक वाक्य हे पण केलं जातं की अशा अर्थव्यवस्थांमध्ये ग्राहक सार्वभौम असतो. म्हणजे सर्व निर्णय अल्टिमेटली ग्राहकांच्या मर्जीने, ग्राहकांच्या इच्छेतनं निर्माण झालेले असतात आणि ग्राहकांच्या इच्छेनुसारच मग उत्पादन पण होतं. म्हणून ग्राहक हा सार्वभौम असतो. हा त्या ठिकाणचा एक महत्त्वाचा फायदा त्या ठिकाणी सांगितला जातो. पण ह्याच अर्थव्यवस्थेमध्ये काही तोटे पण निर्माण होतात, काही चुकीच्या गोष्टी निर्माण होतात. जे मी तुम्हाला आधी सांगितलं की मुठभर भांडवलदार आणि बहुसंख्य कामगार म्हणून अशा प्रकारे या ठिकाणची श्रीमंत गरीब दरी अशी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. म्हणून या ठिकाणी आर्थिक विषमता, आर्थिक असमानता निर्माण होण्याची संधी ॲटलिस्ट या भांडवलशाहीच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तरी निश्चित असं घडून येतं की या ठिकाणी आर्थिक दरी, आर्थिक सांपत्तिक विषमता मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होते. कामगारांचं सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात शोषण होण्याची हे पण होते. शोषण होण्याच्या घटना पण त्या ठिकाणी येतात. कामगारांचे तास नियंत्रित नसतात किंवा त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत किंवा त्यांनी केलेल्या कामानुसार त्यांना पेमेंट आणि पैसे प्राप्त होतील की नाही याची शाश्वती त्या ठिकाणी नसते. हे सुरुवातीला तरी ॲटलिस्ट त्याच्यानुसार त्या ठिकाणी त्या देशांमध्ये घडून येतं. म्हणून आर्थिक विषमता निर्माण होणे आणि त्या विषमतेच्या कारणामुळे कामगारांचं शोषण, एक्सप्लॉयटेशन होणे, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी तोटा म्हणून निर्माण होऊ शकतात. अजून काय निर्माण होतं बघा, जर सगळ्या प्रकारच्या वस्तू सेवांची निर्मिती करण्याची मुभा जर खाजगी व्यक्तींना, भांडवलदारांना दिलेली असेल तर ते अशाच वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी जनरली प्रयत्न करतात की ज्या वस्तूंमधनं त्यांना कमीत कमी काळात जास्तीत जास्त नफा मिळू शकेल. मग जास्तीत जास्त नफा कमीत कमी काळात मिळवून देणाऱ्या वस्तू कोणत्या, तर त्या जनरली चैनीच्या आणि निमचैनीच्या वस्तू असतात. म्हणून अर्थव्यवस्थेतलं उत्पादनाचा स्ट्रक्चर जनरली चेंज होतं असं म्हटलं जातं आणि उत्पादन ज्या मूळ महत्त्वाच्या गोष्टींचं झालं पाहिजे त्यांच्याकडे तुलनेनं कमी लक्ष आणि अशा चैनीच्या, निमचैनीच्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये आणि बऱ्याच वेळा तर गरज नसलेल्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये उलट गुंतवणूक जाते. अशा प्रकारची पण एक त्रुटी अशा अर्थव्यवस्थांमध्ये निर्माण होते. फॉर एक्झाम्पल, आपण आजही आपल्या भारतातल्याही मार्केटमध्ये बघतो की अशा कित्येक गोष्टी आहे की ज्या आपल्या तशा पर्सनल लाईफला खूप काही महत्त्वाच्या आहेत असं नाही आहे, पण तरीसुद्धा मात्र त्या बाजारामध्ये आहेत. एकदम जवळची उदाहरणं घ्यायची म्हटली तर चिप्स आणि कुरकुरे. आत्तापर्यंत भारतीयांना ते माहिती पण नव्हते. गेल्या 10-15 वर्षापूर्वीपर्यंत भारतीयांना चिप्स, कुरकुरे म्हणजे फक्त आपल्या घरी आईने तयार केलेले चिप्स एवढंच माहिती होतं. पण मात्र ही एक संधी म्हणून काही लोकांनी ते चिप्स, कुरकुरे तयार करायला सुरुवात केली, त्याची मार्केटिंग केली आणि मोठ्या प्रमाणात ते विकायला सुरुवात केली. किंवा हे जे आपण म्हणतो की कोल्ड ड्रिंक्स, थम्सअप आणि पेप्सी सारखे कोल्ड ड्रिंक्स, यांची आपल्या शरीराला बिलकुल आवश्यकता नाही आहे, पण तरी पण त्यांची निर्मिती करणाऱ्या ह्या दोन्ही कंपन्या मात्र एक वर्ल्ड लेवलच्या सगळ्यात मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांपैकी एक कंपन्या आहेत त्या. मग त्यामुळे काय होतं की जर सगळी संमती जर पूर्ण खाजगींना देऊन टाकलेली असेल
तर ते जास्तीत जास्त नफा कमी काळात कमवण्याच्या दृष्टिकोनातून अशा वस्तूंची निर्मिती करण्यावर भर देतात की ज्यांची विशेष गरज आपल्याला नाही आहे, आणि त्यामुळे गुंतवणुकीची सगळी संरचना बदलते. पुन्हा सगळ्यांना सगळ्या वस्तू तयार करता येतात. समजा आपण साधं म्हणू की सगळ्यांनी साबण तयार करायचे ठरवले, 50 कंपन्यांनी 50 वेगळ्या प्रकारचे साबण तयार करायचे ठरवले, तर प्रत्येकाला आपलाच साबण कसा चांगला आहे हे लोकांना सांगण्यासाठी जाहिरात पण करावी लागेल, आणि आता जाहिरातीवर त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागेल. आणि हा सगळा खर्च जाहिरातीवरचा हा उत्पादनावर वापरण्याच्या ऐवजी या जाहिरातीवर जर वापरला जात असेल तर तो वाया गेल्यासारखाच आहे. अदरवाईज समाजाच्या गरजेच्या जास्त महत्त्वाच्या गोष्टींच्या निर्मितीसाठी त्यांचा वापर करता आला असता. रस्ते बांधणीवर वापर करता आला असता, बंदर बांधण्यासाठी असता की विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी वापर करता आला असता, जास्त शाळा कॉलेजेस निर्माण करण्यासाठी, जास्त काय म्हणू की आरोग्य म्हणजे पब्लिक हेल्थ सेंटर्स वगैरे निर्माण करण्यासाठी वापरला गेला असता. पण मात्र अशा प्रकारचा पैशांची गुंतवणूक मात्र ही जाहिरातीसाठी पण मोठ्या प्रमाणात करावी लागते, आणि त्यामुळे इकॉनॉमीमधलं एक बेसिक स्ट्रक्चर चेंज होतं, बिघडतं. अशा पण प्रकारची एक त्रुटी त्या ठिकाणी निर्माण होते. अजून एक महत्त्वाची त्रुटी निर्माण होते ती म्हणजे हे सगळे उत्पादक उत्पादन प्रक्रियेमध्ये कधीही फारशी दारिद्र्याची चिंता करताना दिसत नाहीत. म्हणजे ते कधी असं म्हणणार नाही की चला आपलं काहीतरी अर्थव्यवस्थेप्रती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, दारिद्र्य कमी झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांची कधीही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असणार नाही. उलट जर देशात मंदीसारखी परिस्थिती आली तर आपल्या कारखान्यातले कामगार लवकरात लवकर काढून टाकण्याचा पण ते प्रयत्न करतील. त्यांच्यावर तसं कोणतंही बंधन नसतं. म्हणून दारिद्र्याची विशेष चिंता ह्या मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या या देशांमधल्या करण्याची कुठलीही एक परिस्थिती निर्माण होत नाही. तसंच पर्यावरणाची चिंताही ते करतील याची काही काय म्हणतात तर स्थिती होईलच असं नाही. सरकारला त्यांच्यावर पर्यावरणाचे सगळे नियम टाकावे लागतात, बंधनं टाकावी लागतात. अदरवाईज अधिकाधिक उत्पादन करण्याच्या प्रक्रियेत ते हवा प्रदूषण करतील, जल प्रदूषण करतील. आणि आतापर्यंत आज बराच प्रमाण कमी झाले, पण पूर्वी साधारणतः 100-150 वर्षापूर्वी मात्र हे सगळं सांडपाणी कुठेतरी पाण्यामध्ये सोडून दिलं जायचं आणि त्यातनं नवीन रोग निर्माण झाले. हे आज आपण ते मिनी माटा रोग किंवा इटाई नावाचे रोग, हे सगळे औद्योगिक प्रदूषित पाणी जलस्रोतांमध्ये सोडल्यामुळे निर्माण झालेले रोग आहेत. म्हणून पर्यावरणाची चिंता होईलच अशा अर्थव्यवस्थांमध्ये, असे नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना आणि विशेषतः ही जी काही आर्थिक विषमता निर्माण होते आणि शोषणयुक्त अर्थव्यवस्था राबवली जाते, याला पर्याय काय असा विचार त्या कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी सुरू केला. आणि त्यातनं त्यांनी एक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण केली, जिला आपण समाजवादी किंवा साम्यवादी अशा प्रकारची अर्थव्यवस्था म्हणतोय. मग त्यांनी काय केलं की त्यांच्या मूळ कल्पनेचा आधार असा होता की हे सगळे उत्पादनाचे घटक हे खाजगी नाही तर सरकारी मालकीचे असतील. म्हणजे त्यांची एकदम बेसिक, मी जी एकदम मूळ जी कल्पना सांगतोय ती मूळ कल्पना अशा प्रकारची होती. आज ती मूळ कल्पना एवढ्या प्रमाणात कुठेच वापरली जात नाही, बट थिअरी मात्र त्यांची अशी होती की ऑल द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वुड बी ओन्ड बाय द गव्हर्नमेंट. प्रॅक्टिकली अर्थ असा झाला की देशातली सगळी भूमी सरकारी मालकीची असेल, खाजगी मालकीची नसेल. खाजगी मालकीची फक्त काय असू शकेल तर आपली राहती घराची जागा आणि त्याच्या आजूबाजूच्या थोडीशी अंगणाची जागा जर सोडली तर त्याच्या पलीकडे सगळी जागा ही सरकारी नाही तर खाजगी नाही तर सरकारी मालकीची असेल. श्रम सरकारी मालकीचा याचा अर्थ इथे असा काढायचा की श्रमाचा वापर आपल्याला फक्त सरकारी कारखान्यांमध्ये जाऊनच वापर त्याचा करावा लागेल अशी स्थिती असेल. पण त्यापेक्षा महत्त्व, भांडवल सरकारी म्हणजे काय तर देशात वस्तू आणि सेवांचं उत्पादनाची प्रक्रिया ही पूर्णपणे सरकारमार्फत केली जाईल. आणि उद्योजकता सरकारी म्हणजे देशातला सगळ्यात मोठा उद्योजक, कारखानदार, भांडवलदार, इव्हन शेतकरी कोण असेल तर त्या देशाचं शासन असेल, सरकार असेल, अशी ही यांची मूळ कल्पना होती समाजवाद साम्यवादाची. आणि हे याच्यातनं साध्य काय करायचंय तर मग आता जर सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी सरकारने करायच्या असतील तर सरकार ठरवेल की कोणत्या वस्तूचं उत्पादन करणं जास्त उपयुक्त आहे. म्हणजे असे सॉफ्ट ड्रिंकचे कारखाने उभे करायचेत का रस्ते बांधण्यासाठी मोठ्या मोठ्या कंपन्या, शासनाच्या कंपन्या काम करतील, किंवा हे चिप्स आणि बाकीच्या सगळ्या टिकाऊ वस्तू निर्माण करण्यासाठी कारखाने काढायचे. चॉकलेट बिस्किटच्या, थोडक्यात म्हणूया चॉकलेट बिस्किटचे कारखाने काढायचे आहेत का शाळा कॉलेजेस काढायचे आहेत. तर सरकार आता या ठिकाणी ठरवेल की कुठल्या वस्तू आणि कुठल्या सेवांचं उत्पादन करायचं आहे, ते किती प्रमाणात करायचं आहे,
ते कुठल्या लोकांना किती दराने विकायचं आहे हे सगळं सरकारमार्फत ठरवलं जाईल. म्हणून ही अर्थव्यवस्था मुक्त पण नसेल आणि बाजार अर्थव्यवस्था सुद्धा नसेल. मुक्त नाही, कारण सगळ्या गोष्टी सरकारनेच करायच्या आहे, म्हणून सरकारचा हस्तक्षेप 100% आणि बाजारात वस्तू सेवांच्या किमती ठरणार नाही, कारण सरकार ते ठरवणार आहे, अशी मूळ कल्पना. म्हणून सरकारने गरीब लोकांना किती प्रमाणात त्या कुठल्या दरानं विकायचं, श्रीमंत लोकांना किती दराने विकायचं, हे सगळंच्या सगळं सरकार बेसिकली ठरवेल, अशा प्रकारची मूळ कल्पना या ठिकाणी होती. आणि याच्यातनं काय साध्य करायचं आहे, म्हणजे फायदा काय होईल या सगळ्या गोष्टीतनं, तर इथला फायदा होईल तो म्हणजे इकडचा जो तोटा असेल तो इकडचा फायदा होईल. काय तर इकडची ही जी काही इकडची ही जी काही आर्थिक विषमता आहे, ही विषमता दूर करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. इकडे काय होतं की मुठभर लोकांच्या हातात भांडवल असल्यामुळे संपत्तीचं केंद्रीकरण होतं आणि म्हणून विषमता निर्माण होते. तर भांडवलदारांच्या हातात संपत्तीच ठेवायची नाही आणि त्याच्यामुळे मग कुठलं केंद्रीकरण पण होणार नाही, आणि केंद्रीकरण जर नाही झालं तर कुठल्याही प्रकारची आर्थिक विषमता त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. अशा प्रकारची मूळ कल्पना याच्यामध्ये होती. म्हणून या देशातला पहिला प्रमुख फायदा ज्यांना तो अपेक्षित असतो तो म्हणजे या ठिकाणी सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा. सामाजिक न्याय या शब्दाचा अर्थ होतो की या देशांमध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि हे करण्यासाठी खाजगींना ठेवायचं नाही, सगळं सरकारने करायचं, अशा प्रकारची मूळ कल्पना. पण आता हा फायदा, अपेक्षित फायदा जरी समजा झाला तरी सुद्धा या अर्थव्यवस्थांमध्ये सुद्धा काही तोटे, काही मर्यादा निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाचा तोटा किंवा मर्यादा काय निर्माण होतो हे अशा रीतीने लक्षात घ्या. बघा, जर सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज सरकारने करायच्या असतील तर लोकांनी करायचं काय? लोकांना एकच काम किंवा एकाच प्रकारचं काम काय, तर सरकारच्या कारखान्यांमध्ये जाऊन काम करणे. कुठल्या तरी वस्तू सेवा निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये जाऊन लोकांनी काम करणे. त्यांना पगार किती मिळेल हे पण सरकार ठरवेल. विषमता नष्ट करण्यासाठी पगार जास्तीत जास्त कसे समान राहतील हे पण सरकार ठरवेल. आणि मग आता जर सगळ्या ॲक्टिव्हिटीज सरकारने करायच्या असतील, लोकांना त्या ॲक्टिव्हिटी करण्याची परमिशन नसेल, संमती नसेल, तर एक महत्त्वाचा दुष्परिणाम त्याचा निर्माण होतो हळूहळू टप्प्याटप्प्याने. ती म्हणजे अर्थव्यवस्थेची उत्पादकता आणि कार्यक्षमता कमी होण्याचा धोका अशा अर्थव्यवस्थांमध्ये निर्माण होतो. हे आपण भारतातही काही प्रमाणात बघतो. सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता कमी का असते? ती जी कारणं या ठिकाणी लागू होतात आपल्याकडे, ती कारणं या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लागू होतात. मग सरकारी यंत्रणेमध्ये कार्यक्षम व्यक्तींची कार्यक्षमता कमी, काम करण्याची क्षमता कमी, इव्हन संसाधनांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होण्याची शक्यता, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसून येतात. आणि मग जो काही आर्थिक वाढीचा दर इथे स्पर्धेच्या कारणामुळे जास्त असतो, तो मात्र या ठिकाणी घसरायला लागतो आणि ती अर्थव्यवस्था भविष्यात इव्हन जरा थोड्याशा लोअर पोझिशनला जाऊ सुद्धा शकते. एक बेसिक तत्व आपल्याला लक्षात येईल बघा, जिथे स्पर्धा असते त्या ठिकाणी जास्त काम करण्याची संधी पण उपलब्ध, म्हणजे जास्त काम केलं जाण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. स्पर्धाच नसेल तर लोकांची जी उद्योजकता आहे, लोकांच्या अंगी जी काही विशेष काम करण्याची क्षमता आहे, ती मात्र अशा अर्थव्यवस्थांमध्ये सप्रेस करून टाकण्यात आलेली आहे, दाबून टाकण्यात आलेली आहे, असा त्याचा अर्थ होईल. इथे मात्र त्याच्यावर जर कुठल्याही प्रकारचं असं सप्रेशन नसेल तर लोकांची ही सगळी उद्योजकता मुक्त असते आणि लोक विविध त्यांच्या अंगी असलेल्या या सगळ्या गोष्टींचा फार जास्तीत जास्त वापर करण्याची क्षमता असते, शक्यता असते. इथे मात्र ती शक्यता एक प्रकारे कील करण्यात आलेली असते, म्हणून लोकांची कार्यक्षमता या ठिकाणी कमी होते. स्पर्धेचा कसा फायदा होतो याचे अनेक एक्झाम्पल्स आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा दिसतील. स्पर्धा आहे म्हणून अल्टिमेटली त्या स्पर्धेचा फायदा अल्टिमेटली ग्राहकांनाच होत असतो. उदाहरणार्थ आपण म्हणूया की समजा आपल्या देशातले हे जे काही मोबाईलचे कॉलिंग रेट्स आहेत, स्पर्धेमुळे आज ते जगातले कमीत कमी झालेले होते, आणि जेव्हा स्पर्धा नव्हती तेव्हा मात्र ते जगातले हायेस्ट होते. म्हणजे देशात आर्थिक सुधारणा सुरू झाल्यानंतर साधारणतः 2-3-4 वर्षानंतर हळूहळू देशामध्ये मोबाईल्स यायला लागले, पण देशभरात संपूर्ण ठिकाणी मोबाईलची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतील अशा मोठ्या कंपन्या नव्हत्या, म्हणून देशात त्याचे सर्कल्स पाडण्यात आले होते आणि प्रत्येक सर्कलमध्ये लायसन्स देण्यात आलं 2च कंपन्यांना.
महाराष्ट्राचं एक सर्कल होतं आणि गोव्याचं एक सर्कल होतं. मग महाराष्ट्रातल्या सर्कलमध्ये लोकांना मोबाईलच्या दूरसंचार सेवा देण्यासाठी 2च कंपन्या काम करत होत्या. म्हणजे तुलनेनं त्यांच्यामध्ये स्पर्धा कमी होती आणि त्याच्यामुळे या दोन्ही कंपन्यांचा कॉलिंग रेट हा वन ऑफ द हायेस्ट इन द वर्ल्ड अशा स्वरूपाचा होता. पण आता तो कमी करायचा पण होता, म्हणून सरकारने तिसऱ्या कंपनीला तिथे परमिशन दिली. सर्व ठिकाणी तिसरी कंपनी जनरली BSNL होती सरकारची. म्हणजे सरकारनेच आपली स्पर्धा आता या 2 खाजगी कंपन्यांना निर्माण केली होती. मग नंतर 4था आला, 5वा आला, 6वा आला, 7वा आला, असे मला वाटतं आज प्रत्येक याच्यामध्ये किमान 4-5 तरी दूरसंचार कंपन्या सेवा देत आहेत. आणि त्याच्यामुळे त्या सर्कलमधल्या सगळ्याच लोकांना आपल्याकडे त्यांना खेचायचं आहे आणि त्यासाठी मग स्पर्धा लागली त्यांच्यामध्ये. आणि या स्पर्धेचा फायदा असा झाला की अल्टिमेटली त्यांना आपले कॉलिंग रेट्स कमी करावे लागले आणि ते आज तर सेकंदावर आलेले आहेत. जे पूर्वी मिनिटावरचे कॉलिंग रेट्स होते ते आज सेकंदावर आले आहेत आणि म्हणतात की जे जगात सगळ्यात स्वस्त अशा प्रकारचे कॉलिंग रेट इंडियामध्ये निर्माण झाले. म्हणजे स्पर्धेचा अल्टिमेटली फायदा हा अशा रीतीने ग्राहकांना फायनली होतो. मोबाईल ते याचे जे SMS रेट्स आहेत ते पण एका SMSला पूर्वी ₹1 लागायचा. आजचा मात्र तो रेट की आज बल्क SMS, फ्री SMS असे काय काय त्यांना देण्याच्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात. हे त्याचं परफेक्ट एक्झाम्पल. म्हणून स्पर्धा ही नेहमी एक प्रकारे लोकांना जागृत ठेवते, लोकांना काहीतरी करण्यासाठी प्रेरित ठेवते आणि त्यामुळे उलट एक अर्थव्यवस्थेतली एकंदरीत ॲक्टिव्हिटी वाढायला लागते. आणि इथे मात्र नेमकं ते केलं जातं आणि उलट उत्पादकता त्याच्यामुळे घसरते. अशा प्रकारची गोष्ट होते. स्पर्धेचा कसा फायदा होतो हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या उदाहरणावरून पण लक्षात येईल. म्हणजे आता ही स्पर्धा परीक्षेचा तुम्ही अभ्यास करताय आणि तो अभ्यास करण्यासाठी तुम्ही जेवढा अभ्यास करताय त्या अभ्यासाची तुलना तुम्ही जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन करत होता त्या अभ्यासाशी जर केली तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही गेल्या तुमच्या ग्रॅज्युएशनच्या 3 किंवा 4 वर्षात जेवढा अभ्यास केला असेल त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास तुम्हाला इथे एकाच वर्षात करावा लागतोय. का? कारण तिकडे स्पर्धा नव्हती आणि इथे स्पर्धा आहे. ग्रॅज्युएशनमध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा नव्हती. का अशी स्पर्धा लागलेली होती तुमच्यामध्ये की नाही मला विद्यापीठामध्ये पहिलं यायचं, मला कॉलेजमध्ये पहिलं यायचं आहे आणि म्हणून मी भरपूर अभ्यास करणार. तर तिथे अशा प्रकारची टेंडन्सी असलेले किंवा प्रवृत्ती असलेले थोडेसे काही मुठभर लोक बाजूला ठेवले तर बहुसंख्य लोक विशेषतः फक्त पास होण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतील. मग स्पर्धा नाही म्हणून अभ्यासाचं प्रमाण कमी. आणि इथे जी प्रचंड स्पर्धा आहे त्या स्पर्धेत तग धरण्यासाठी आपल्या ॲबिलिटीज तुम्हाला जास्तीत जास्त शार्पन करावे लागतात आणि त्या शार्पन करण्यासाठी तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागतोय. अल्टिमेटली तुमचा तो फायदाच आहे एक प्रकारचा. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा आणि जगाला आज कळलेलं आहे. आज जगातली ही साम्यवादी प्रवृत्ती जवळजवळ अनेक देशांमधनं नष्ट झालेली आहे आणि जगाला आज एक कळलेलं आहे की अल्टिमेटली देशाचा समाजाचा जास्तीत जास्त फायदा व्हायचा असेल तर स्पर्धा आणि स्पर्धेच्या तत्वावर आधारित असलेली अर्थव्यवस्था हीच जास्त काय म्हणतात तर प्रेरक होऊ शकेल आणि फायद्याची होऊ शकेल. फक्त त्यातले दोष कमी करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे प्रयत्न मात्र शासनाने करणं सुद्धा मात्र तेवढं अपेक्षित असतं. तर या समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्थेचा आपल्याला एक बेसिक मिनिंग म्हणून सांगता येईल. आणि मग आधी म्हटल्याप्रमाणे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतासमोर या दोन्ही प्रकारचे उदाहरणं होती की अशा पद्धतीने आपली अर्थव्यवस्था राबवावी का अशा पद्धतीने राबवावी. मग भारत या दोन्ही अनुभवांचा वापर करून भारताच्या तत्कालीन सरकारने एक अशा प्रकारचं इकॉनॉमिक मॉडेल एक प्रकारे निर्माण केलं की या दोन्ही गोष्टींमधल्या चांगल्या चांगल्या गुणांचं एकत्रीकरण करून मात्र त्यातले वाईट गुण दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं जी निर्माण झाली त्यालाच आपण मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था असं पण म्हणतो. मग मिश्र अर्थव्यवस्था याचा अर्थ झाला भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था यांचं एकत्रीकरण किंवा यांचं मिश्रण. म्हणजेच भांडवलशाहीचं खाजगी क्षेत्र आणि समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्थेचं सार्वजनिक क्षेत्र यांचं एकत्रीकरण. म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेचा आपल्याला हे अशा पद्धतीने अर्थ त्याचा सांगता येईल की जेव्हा अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी तत्वांचं एकत्रीकरण असतं म्हणजेच पर्यायाने खाजगी आणि सरकारी, सार्वजनिकचा अर्थ सर्व जन म्हणून सरकारी अर्थव्यवस्थेचं सहअस्तित्व असतं तर त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. हे जर कळलं असेल तर तुम्ही आता विचार करा की आपल्या देशात एकाच वेळी एकाच प्रकारची वस्तू तयार करणारे खाजगी आणि सरकारी कारखाने पण आहेत का, सरकारी कंपन्या पण आहेत का, असे भरपूर तुम्हाला एक्झाम्पल्स दिसतील.
आपल्याकडे खाजगी बँका पण आहेत, सरकारी बँका पण आहेत आणि दोन्ही एकमेकांशी कॉम्पीट पण करतात, म्हणजे स्पर्धा पण करतात. आपल्याकडे काय म्हणते खाजगी शिक्षण संस्था आहेत, त्याचप्रमाणे सरकारी शिक्षण संस्था आहेत. खाजगी क्लिनिक्स, हॉस्पिटल्स पण आहेत, त्याचप्रमाणे सरकारच्या ही सगळी सरकारी आरोग्य व्यवस्थेची यंत्रणा सुद्धा साईड बाय साईड त्या ठिकाणी काम करते. आपल्याकडे पेट्रोल डिझेल तयार करणाऱ्या खाजगी कंपन्या पण आहेत आणि HPCL, BPCL सारख्या सरकारी कंपन्या सुद्धा आहेत. आत्तापर्यंत आपल्याकडे सरकारची एक विमान कंपनी होती आणि खाजगी विमान कंपन्या पण अनेक होत्या, फक्त आता ती काही राहिली नाही आणि ती आता खाजगी झालेली आहे. म्हणून सरकारचा सध्या विमान सेवेमध्ये कोणताही समावेश राहिलेला नाही हे पण आपल्याला दिसेल. तर अशा रीतीने विविध प्रकारच्या वस्तू सेवांमध्ये एकाच वेळी खाजगी कंपन्या पण काम करतायत, काही प्रमाणात सरकारी पण कंपन्या पण काम करतायत आणि एकमेकांशी ते स्पर्धा करण्याचाही काम करतायत. अशा प्रकारची मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला इमॅजिन करायची किंवा लक्षात घ्यायची आहे. पण तुम्ही उदाहरणं बघत राहा की जेणेकरून तुम्हाला आपल्या देशाच्या इकॉनॉमीचं स्ट्रक्चर नक्की कसं चालू आहे, म्हणजे ती कशा पद्धतीने वर्क होते याचा जास्त चांगला अंदाज तुम्हाला येईल. याच्या अनुषंगाने मी थोडासा वेगळा पॉईंट सांगतो बघा. मग अशा काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत का की ज्या करण्याची संमती मुळातच खाजगी क्षेत्राला नाही? म्हणजे असे काही क्षेत्रे आहेत का की जे 100% सार्वजनिक म्हणजे सरकारी क्षेत्राला आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत? तर आपल्या देशात 1991ला आर्थिक सुधारणा सुरू होण्याच्या आधी असे अनेक क्षेत्रे होती की जी 100% सरकारसाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. म्हणजे त्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची परमिशन खाजगी भांडवलदारांना, कंपन्यांना नव्हती. पण आर्थिक सुधारणा झाल्यानंतर त्यांची यादी कमी कमी करण्यात आली आणि पूर्वी सरकारला आरक्षित असलेली क्षेत्रे ही हळूहळू अनारक्षित करून त्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची परमिशन इव्हन खाजगी कंपन्यांना, क्षेत्राला सुद्धा देण्यात आली. पण आजही 2 अशी क्षेत्रे राहिलेली आहेत की जी सरकारला 100% आरक्षित आहे. त्या क्षेत्रातल्या कंपन्या उभ्या करण्याची परमिशन अजूनही खाजगी क्षेत्राला नाही. म्हणून दोज सेक्टर्स और दोज कंपनीज और सेक्टर्स विच आर एक्सक्लुसिव्हली रिझर्व्ड फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आर दिस. एक म्हणजे अणुऊर्जा किंवा अणुविद्युत निर्मिती. आजही देशात जी काही अणुऊर्जा निर्माण केली जाते ती फक्त सरकारमार्फतच किंवा सरकारी कंपन्यांच्या माध्यमातूनच निर्माण करता येते. खाजगींना अणुऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारता येत नाही. आणि दुसरं आहे, पण त्याच्यातही आता अलीकडे बदल होण्याची शक्यता आहे. सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलाय, त्यामुळे दुसरं आता मी जे लिहिणार आहे ते भविष्यात कदाचित या ठिकाणी एक्झाम्पल राहणार नाही. ते म्हणजे रेल्वे ऑपरेशन्स किंवा रेल्वे चालवणे म्हणूया. लक्षात घ्या, रेल्वेच्या कित्येक ॲक्टिव्हिटीज, रेल्वे नावाच्या या यंत्रणेशी संबंधित कित्येक ॲक्टिव्हिटीज आज खाजगी क्षेत्राला खुल्या केलेल्या आहेत. पण रेल्वे प्रॅक्टिकली चालवणे ही जी कल्पना आहे, ही कल्पना आत्तापर्यंत फक्त सरकारलाच आरक्षित होती. आत्ता अलीकडे सरकारने तो निर्णय घेतलाय, त्यामुळे रेल्वे चालवणे ही ॲक्टिव्हिटी सुद्धा कदाचित भविष्यात खाजगी क्षेत्राकडे साईड बाय साईड दिली जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात आज जसं आपण रेल्वे स्टेशनवर जातो, ते रेल्वे स्टेशन सरकारी आहे आणि त्या रेल्वे स्टेशनवर येणारी रेल्वे सुद्धा सरकारी आहे. सरकारच्या रेल्वेचं तिकीट आपण काढतो, त्याच्यातनं प्रवास करतो. तर हीच उद्या ॲक्टिव्हिटी खाजगी, जशा खाजगी बसेस असतात, खाजगी कोचेस असतात, ते ट्रॅव्हल्स असतात, तशा प्रकारच्या खाजगी रेल्वेसुद्धा येतील. अर्थातच या खाजगी रेल्वेवाल्यांना स्वतःचे स्टेशन्स तर काही उभारता येणार नाही, त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतील. म्हणून ते सरकारी स्टेशन्स कदाचित भाड्याने किंवा काही चार्जेस देऊन त्यांना ते वापरता येतील. सरकारचे रूळ पण वापरता येतील, पण त्या रुळावरून चालवल्या जाणाऱ्या ट्रेन्स कदाचित कुठल्या तरी खाजगी कंपनीच्या, समजा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या किंवा अदानींसारख्या खाजगी कंपनीच्या, मात्र त्या कोचेस असतील, त्यांचं तिकीट काढून आपण त्यांच्या त्या रेल्वेच्या डब्यामधनं प्रवास करू शकू. अशा प्रकारचा निर्णय ऑलरेडी शासनाने घेतलेला आहे आणि ते लवकरच प्रत्यक्षात जेव्हा येईल त्यावेळी आपण या ठिकाणून कट करावं लागेल आणि फक्त अणुऊर्जा ही सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित राहिलेली अशा प्रकारची गोष्ट असेल असं म्हणता येऊ शकेल. तर अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था म्हणून निर्माण झालेली आहे. तर हे बेसिकली आपल्याला म्हणता येतील की उत्पादक साधनांच्या मालकीच्या आधारावर भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था अशा प्रकारची असते. तर विकासाच्या अवस्थेनुसार म्हणजे संबंधित देशाची अर्थव्यवस्था किती प्रमाणात विकसित आहे त्याच्या आधारावर हे 2 प्रकार केले जातात.
विकसित आणि पूर्वी अविकसित असं म्हटलं जायचं. मग विकसितचा अर्थ त्या शब्दावरून लक्षात येईल की ती आता ती विकासाच्या दृष्टिकोनातून भरपूर पुढे निघून गेलेली अर्थव्यवस्था. लक्षणं काय विकसित अर्थव्यवस्थेचे? जीडीपीचं प्रमाण खूप जास्त, जीडीपीच्या वाढीचा दर पण खूप जास्त, लोकांच्या हातात आलेलं उत्पन्नाचं प्रमाण खूप जास्त, त्यामुळे दारिद्र्य कमी झालेलं आहे, असमानता सुरुवातीला जास्त असते पण नंतर मात्र ती कमी होते, विविध प्रकारच्या वस्तू सेवांचं प्रमाण उपलब्ध असलेल्या त्यांचं ते जास्त असतं, चॉईसेस खूप जास्त असतात, हे असं. पण जी अर्थव्यवस्था अजून या टप्प्यापर्यंत पोहोचलेली नाही तिला मात्र पूर्वी अविकसित म्हटलं जायचं. पण हा शब्द चुकीचा आहे असं लक्षात आलं. अविकसित म्हणजे आपण त्यांना कायमचं ब्रँडिंग करून टाकतो की हे अविकसित आहेत. कारण कुठलीही अर्थव्यवस्था थोड्या थोड्या हळूहळू का होईना मात्र पुढच्या टप्प्यावर जाऊन ती विकासाच्या प्रक्रियेवर मार्गक्रमण करतच असते. म्हणून मग हळू शब्द बदलवण्यात आला आणि तो करण्यात आला डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणून विकसनशील अर्थव्यवस्था. म्हणून भारताची अर्थव्यवस्था आजही विकसनशील आहे. जगात म्हणजे काही वर्षानंतर, काही 1-2 दशकानंतर कदाचित ती विकसित अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्या गटामध्ये कदाचित जाऊ शकेल. अशा प्रकारचं आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल म्हणता येऊ शकेल असं पॉईंट आहे. तर हे झाले अर्थव्यवस्थांचे प्रकार. आणि आता अर्थव्यवस्थेमध्ये अंतर्गत कुठली क्षेत्रे येतात तर त्या क्षेत्रांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मग आता आपण हे वेगळ्या लेक्चरच्या किंवा पुढच्या लेक्चरच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमधल्या ह्या क्षेत्रांचा अभ्यास करूया. आणि तोपर्यंत वाटलं तुम्ही पुस्तकातून वाचून ठेवत राहा. हे सगळे लेक्चर करत असताना तुमच्या जवळ तुमच्या समोर पुस्तक असलं पाहिजे. जर शक्य असेल तर पुस्तकातला चॅप्टर जर आधीच तुम्ही वाचून घेतला आणि मग नंतर हे लेक्चर ऐकलं तर मला वाटतं तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने कळेल सुद्धा. त्यामुळे पुस्तक आधी वाचून घेणे, हे लेक्चर ऐकणे आणि पुन्हा पुस्तकातला तो चॅप्टर वाचणे या टप्प्याने जर तुम्ही अभ्यास केला आणि त्याच्यानंतर PYQs वगैरे सॉल्व केले तर मला वाटतं तुम्हाला ह्या लेक्चरचा मॅक्सिमम वापर करता येऊ शकेल. कारण मी सुरुवातीच्या लेक्चरला म्हटलं की इकॉनॉमिक्स हा एक संकल्पनात्मक विषय आहे. सगळ्याच्या सगळं पुस्तकात सापडेल अशा प्रकारची अपेक्षा करणंच मुळात चुकीचं आहे. पण जर संकल्पनात्मक स्पष्टता असेल तर कधीकधी प्रश्नामध्ये वेगळाच शब्द वापरलेला दिसतो किंवा थोडासा वेगळा प्रश्न आलेला दिसतो. तर त्याचं गेसवर्क करून एलिमिनेशनच्या माध्यमातून प्रश्नाचं उत्तर करेक्ट आपल्याला सॉल्व करता येण्यासाठी मात्र हे बॅकग्राऊंड आणि संकल्पनात्मक स्पष्टता असणं सुद्धा आवश्यक असतं. कारण गेस करायचा म्हटल्यानंतर काहीतरी त्याला आधार असला पाहिजे. तो गेस म्हणजे आपण ज्याला वाईल्ड गेस म्हणतो, रँडम गेस म्हणतो किंवा साध्या भाषेमध्ये हवेत मारलेली गोळी म्हणतो, तर त्या गेसला काही अर्थ नाही. अशा प्रकारचे गेस करण्यापेक्षा मात्र संकल्पनात्मक स्पष्टता केल्यानंतर जेव्हा आपण गेसवर्क करतो तेव्हा तो इंटेलिजंट गेसवर्क होतो आणि त्याच्या आधारावर आपल्याला 100% माहिती नसलं उत्तर तरीसुद्धा योग्य उत्तरापर्यंत जाण्याची क्षमता, शक्यता निर्माण करता येऊ शकते. तर ह्या ॲक्टिव्हिटी अशा साईड बाय साईड करत राहा. मग हा जो पॉईंट आहे तो आता आपण पुढच्या लेक्चरच्या माध्यमातून घेऊया. ओके, थँक्यू.